आपण जे ऐकतो, उच्चारतो, ज्याची पारायणे करतो, त्या सर्वांचे अर्थ आपणास माहीत असतात का? याचा विचार आपण करूया. बालवयापासून तर संपूर्ण कॉलेजचे शिक्षण होईपर्यंत राष्ट्रगीताचा अर्थ मला माहीत नव्हता आणि तो कधी कुणी मला सांगितला देखील नाही. जेव्हा कधी मी कुणाला तो अर्थ विचारला तेव्हा त्याही व्यक्तीला राष्ट्रगीताचा मराठी अर्थ माहीत नव्हता. त्यानंतर आमच्या गावामध्ये रोज सायंकाळी पसायदान होत असे. गावातील बहुतेक मंडळी किंवा धार्मिक वृत्तीची माणसे मंदिराजवळ जमा व्हायची आणि मोठमोठ्याने पसायदान म्हणायची. मी त्यांनाही त्या पसायदानाचा अर्थ विचारलेला आहे. त्यापैकी कुणीही मला त्याचा अर्थ सांगू शकलेलं नाही. सत्यनारायणाची पूजा असो की मंगलाष्टक असो, तिथेही माझी निराशाच झाली. कारण तो ब्राह्मण, तो पंडित जे शब्द उच्चारतो त्या एकाही शब्दाचा अर्थ त्या नवरदेव नवरीलाही माहीत नसतो आणि जमलेल्या समुदायाला देखील माहीत नसतो. खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये किती गोष्टींचा आपल्याला अर्थ माहीत असतो आणि अर्थ माहीत नसताना आपण जी घोकमपट्टी करतो, जे ऐकून घेतो, जे गातो, जे बोलतो, त्याला खरंच काय अर्थ उरत असणार आहे. अनेक चित्रपटातील जी हिंदी गाणी आहेत, प्रत्येकाच्या ओठावर ते असतात, परंतु त्या गाण्यामधला जो अर्थ आहे तो बहुतेकांना माहीत नसतो. अनेक असे शब्द असतात की जे उर्दू किंवा हिंदीमधले कठीण शब्द असतात, त्याचाही अर्थ आपणास माहीत नसतो आणि आपण तो अर्थ माहिती करून घेण्याची तसदी देखील घेत नाही. एकंदरीत मला हे सांगायचं आहे की अर्थ माहीत नसताना आपण खूप काही ऐकतो आहे, तरीही आपण त्याचा अर्थ कोणाला विचारत नाही आणि आपण स्वतः बरंच काही असे बोलत आहोत की त्याचाही अर्थ आपणास माहीत नसतो. त्यामुळं शब्द हे अर्थ देणारे असतात. प्रत्येक शब्दामध्ये एक अर्थ दडलेला असतो आणि आपण जर तो अर्थ जाणत नसलो तर त्या शब्दाला काय अर्थ उरत नाही. केवळ शब्द म्हणून आपण मोकळे होतो, परंतु त्या शब्दात दडलेला जो अर्थ आहे तो आपल्याला माहीत नसल्याकारणाने त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या बुद्धीवर आणि मनावर होत नाही. केवळ एक कोरे शब्द आपण ते मुखावाटे काढतो किंवा कानावाटे आपण ते आत घेतो, परंतु त्याचा कुठलाही परिणाम जो आहे तो आपल्या जीवनात दिसून येत नाही, कारण आपल्याला त्याचा अर्थ माहीत नसतो. आपण शेकडो लग्नामध्ये उपस्थित असतो, तिथे ते मंगलाष्टक ऐकतो, परंतु ते नद्याची नावे असो की इतर काही असो, आपण कधीही तो अर्थ जाणलेला नाही की ते काय मंगलाष्टकामध्ये काय सांगत आहे. सत्यनारायणाची पूजा त्याहून वेगळी नाही. अनेक ठिकाणी जे पूजापाठ होतात ते इतके घाईगर्दीचे आणि अशा क्लिष्ट शब्दामध्ये असतात की ते काय उच्चारलं जात आहे, ते काय सांगत आहे याचा कोणीही कधी विचार करत नाही. लाखो करोडो लोक ते ऐकत असतात, परंतु एकाही व्यक्तीला असं वाटत नाही की हे जे आपल्या कानावर जे पडत आहे त्याचा अर्थ काय आहे. त्यामुळं अर्थ समजल्याविना ते ऐकणं किंवा बोलणं याला काही अर्थ उरत नाही. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीने आपण जे ऐकतो आणि जे बोलतो त्याचा अर्थ अगोदर जाणून घेतला पाहिजे.